मामा, मी याच्यावर प्रेम करते आणि याच्याशीच लग्न करणार. ठीक आहे. आणि तू जर तुला पाहिजे असेल माझ्या दाजीची छोकरी तर करावं लागेल सरकारी नोकरी. बोल, कबूल आहे का? आपल्याकडे सरकारी नोकरीला बिनफालतूच महत्व प्राप्त झालं. आर कबूल आहे का ते विचारले मी तुला. खेड्यापाड्यातले तरुण फक्त सरकारी नोकरी करत राहतात. आर कबूल आहे का तुला? या तरुणांचं फक्त एकच स्वप्न आहे, सरकारी नोकरी भेटली पाहिजे. आरले झाक्या मारू नको. कबूल आहे का सांग लवकर. कबूल आहे. अरे वा वा वा, चला मग लग्नाचं बोलून घेऊ. 1 मिनिट गोटूराम सोटू. लग्नाची तारीख फिक्स करून मंगल कार्यालय बुक करण्याच्या आधी मला हे तर चेक करू द्या की हा मुलगा येणाऱ्या धोंड्याच्या महिन्यात सोन्याची अंगठी घेऊन द्यायच्या लायकीचा आहे की नाही. तू सरकारी नोकरी करायला तयार आहे तर मग बोल, UPSC जिंदाबाद. UPSC जिंदाबाद. बोल, MPSC जिंदाबाद. MPSC जिंदाबाद. आता बोल, तलाठी भरती मुर्दाबाद. नरेंद्र यवतमाळे. यवतमाळचे आहे ना तुम्ही? अच्छा अच्छा, हो अच्छा. नरेंद्र यवतमाळे, तुमची UPSC MPSC जिंदाबाद आहे याच्याशी मध्ये काही घेणं देणं नाही, पण आमची तलाठी भरती जिंदाबाद होती, जिंदाबाद आहे न, नेहमी जिंदाबाद राहीन. तलाठी भरती जिंदाबाद, तलाठी भरती जिंदाबाद, तलाठी भरती जिंदाबाद. जिंदाबाद. अबे, MPSC चा अभ्यास करतो म्हणून माझ्या पोरीला पटवलेलं का तू? आता तलाठी भरती करू राहिला? सरकार सारखा गांधर देऊन राहिला का तू? अरे शेंबडी पोरगी आहे तुमची, तिच्या प्रेमात पडलो म्हणून. मला तर बिझनेस चालू करायचा होता, पण हिच्यासाठी MPSC चा अभ्यास चालू केला. हे मला माहित नाही काय, मी पोरगी मी फक्त MPSC वाल्याला देईन. उघडा डोळे बघा नीट, तलाठी भरती सुद्धा आता MPSC कडे आली आहे. काय गॅरंटी आहे रे तू तलाठी भरती होशीलच म्हणून? पप्पा, गॅरंटी आहे म्हणून माझ्या सोबत आहे. इले मायावर गॅरंटी आहे आणि मला गॅरंटी आहे तलाठी फॅक्टरीवर. पुस्तक, नोट, PYQ, टेस्ट सिरीज आणि एक्सपर्ट फॅकल्टीचे लेक्चर एकाच ठिकाणी. तलाठी फॅक्टरी. अहो जावई बापू, मला पण सांगा ना, मी पण फॉर्म भरलाय. माहिती पाहिजे असेल तर कमेंट मध्ये तलाठी टाईप करा. तुम्ही पण आणि तुम्ही पण. आणि नरेंद्र यवतमाळे, स्वतः एजबार होईपर्यंत MPSC चा अभ्यास केला पण एकही प्रिलिम्स पास झाले नाही तुम्ही. तुमच्या पोरीला MPSC चा फुल फॉर्म विचारला तर महाराष्ट्र पब्लिक करू का सबमिशन म्हणते ते. आणि तुम्हाला MPSC वाला जावई पाहिजे. लाज नाही का वाटत? MPSC करणाऱ्यांनी लाज बाळगून जमत नाही. मला तर माहीतच पाहिजे ना जावई बापू.